नमस्कार. MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आहे 1 एप्रिल 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 1. नुकताच आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. मार्च 30. स्पष्टीकरण. नुकताच 30 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस साजरा करण्यात आला आहे. शाश्वत उपभोग, कचरा कमी करणे आणि पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे दरवर्षी मार्च 30 रोजी हा दिवस साजरा केला जातो. आयोजक. हा दिवस संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम आणि संयुक्त राष्ट्र मानवी वसाहत कार्यक्रम यांच्या सहकार्याने साजरा केला जातो. महत्त्व. हा दिवस कचरामुक्त जगाच्या निर्मितीसाठी आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रश्न 2. नुकताच जंपस्टार्ट अप्रोचचा वापर करून कोणत्या राज्यात अतिशय दुर्मिळ अशा ग्रेट इंडियन बस्टर्डच्या पिल्लाचा यशस्वी जन्म झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. गुजरात. स्पष्टीकरण. जंपस्टार्ट अप्रोचचा वापर करून गंभीररित्या लुप्तप्राय असलेल्या ग्रेट इंडियन बस्टर्डच्या एका पिल्लाचा यशस्वी जन्म गुजरातच्या कच्छ भागात झाला आहे. गेल्या दशकातील राज्यातील ही अशा प्रकारची पहिलीच घटना आहे. यामध्ये राजस्थानमधील जैसलमेर येथून आणलेले सुपीक अंडे गुजरातच्या कच्छमधील मादीच्या घरट्यात ठेवून ते उबवण्यात आले. गुजरात राज्याची माहिती. राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल. राज्यपाल आचार्य देवव्रत. येथे लोकसभा 26, राज्यसभा 11 आणि विधानसभा 182 जागा आहेत. आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी. UCC विधेयक मंजूर करणारे गुजरात हे देशातील दुसरे राज्य ठरले. गुजरात सरकारने विधानसभेत समान नागरी संहिता 2026 विधेयक मांडले. गुजरात सरकारने पशुधनाचे रक्षण करण्यासाठी FMD लसीकरण मोहीम सुरू केली. गुजरातने आपल्या पहिल्या साऊंडिंग रॉकेटची यशस्वी चाचणी केली. गुजरात सरकारने उच्च कृषी क्षमता असलेल्या 500 गावांना नैसर्गिक शेती गावे म्हणून विकसित करण्याची योजना जाहीर केली. गुजरात सरकारने हवेचा दर्जा आणि तलावांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी लेक अँड एअर वॉच उपक्रम सुरू केला. गुजरात सरकारने हर स्टार्ट 5.0 नावाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. प्रश्न 3. नुकताच कोणत्या देशाने जाणफदा अभियान सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. इराण. स्पष्टीकरण. नुकताच इराणने जाणफदा म्हणजेच जीवनाचे बलिदान नावाचे देशव्यापी अभियान सुरू केले आहे. अमेरिकेसोबत वाढता तणाव आणि जमिनीवरील हल्ल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर स्वयंसेवकांची भरती करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले असून देशाच्या सीमांचे रक्षण करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. इराण देशाची माहिती. राजधानी तेहरान. चलन इराणी रियाल. अध्यक्ष मसूद पेझेशकियान. आता पाहू इराणशी संबंधित इतर चालू घडामोडी. मोजतबा खामेनी यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. इराणने सय्यद 3G हे नेव्हल सरफेस टू एअर क्षेपणास्त्र विकसित केले. खोर्रमशहर 4 नावाचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र इराणने तयार केले. इराणने नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नर्गिस मुहम्मदी यांना 7 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. IOCने सोर्या आघाई हॉजिआधा यांची इराणची पहिली महिला सदस्य म्हणून निवड केली. युरोपियन युनियनने EU इराणच्या IRGCला दहशतवादी गट घोषित केले. इराणने सस्टेनेबल पॉवर 1404 क्षेपणास्त्र सराव सुरू केला. प्रश्न 4. नुकत्याच चर्चेत राहिलेल्या शहर में गाव कल्चर, कॉन्फ्लिक्ट अँड चेंज इन अर्बन विलेजेस ऑफ दिल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. एकता चौहान. स्पष्टीकरण. नुकत्याच चर्चेत राहिलेल्या शहर में गाव कल्चर, कॉन्फ्लिक्ट अँड चेंज इन द अर्बन विलेजेस ऑफ दिल्ली या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर एकता चौहान आहेत. हे पुस्तक दिल्लीतील शहरी गावांच्या सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीवर शहरीकरणाचा प्रभाव आणि तेथील बदलत्या परिस्थितीवर आधारित आहे. आता पाहू इतर महत्त्वाची पुस्तके. महात्मा एक महान संचारक हे पुस्तक धीरज काकडिया यांनी लिहिले आहे. विजय गोयल यांनी लिहिलेल्या अटल बिहारी वाजपेयी शाश्वत राजनेता या पुस्तकाचे प्रकाशन झाले. माची कथा कहे आणि बक्षी जगबंधू द ग्रेट कमांडर ही पुस्तके विश्वभूषण हरिचंदन यांनी लिहिली आहेत.
नवीन कुंडू यांनी लिहिलेल्या रिक्लेमिंग इन्क्रेडिबल या नवीन पुस्तकाचे प्रकाशन झाले. द ग्रेट सेक्शन्स हॅक हे पुस्तक उर्जित पटेल यांनी लिहिले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संथाली भाषेत भारताचे संविधान जारी केले. डॉक्टर सिकंदर कुमार यांनी लिहिलेल्या मोदी युगात भारताचे आर्थिक सक्षमीकरण या पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रश्न 5. नुकताच मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत कोणत्या कंपनीने भारतीय सैन्याला प्रहार लाईट मशीन गनची पहिली बॅच वितरित केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. अदानी डिफेन्स. स्पष्टीकरण. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने भारतीय सैन्याला स्वदेशी बनावटीच्या प्रहार लाईट मशीन गनच्या पहिल्या बॅचचे 2000 युनिट्स वितरण केले आहे. हे संरक्षणातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. या मशीन गन ग्वाल्हेरमधील सुविधेमध्ये तयार केल्या असून त्या जुन्या INS-ASLMG ची जागा घेतील. प्रश्न 6. नुकताच कोणत्या देशाने जगातील पहिला ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर विकसित केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. जपान. स्पष्टीकरण. जपानच्या फजित्सू कंपनीने जगातील पहिला ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर विकसित केला आहे. संरक्षण आणि आपत्ती निवारण क्षेत्रात देखरेख क्षमता वाढवण्यासाठी या अतिसंवेदनशील आणि हाय रिझोल्यूशन सेन्सरची निर्मिती करण्यात आली आहे. जपान देशाची माहिती. राजधानी टोकियो. चलन जपानी येन. पंतप्रधान सानाए ताकाइची. आता पाहू जपानशी संबंधित इतर चालू घडामोडी. जपानने पार्किन्सन आणि हॉर्ट फेल्युअरसाठी जगातील पहिल्या IPS स्टेम सेल उपचारांना मान्यता दिली. भारत आणि जपानमधील संयुक्त लष्करी सराव धर्म गार्डियन उत्तराखंडमध्ये पार पडला. भारत आणि जपानने सागरी प्रदूषण नियंत्रणाबाबत संयुक्त सराव केला. भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. जपानने खोल समुद्रातून दुर्मिळ खनिजे असलेल्या मातीच्या उत्खननाची चाचणी करण्याची योजना जाहीर केली. भारत आणि जपान दरम्यान वीर गार्डियन 2025 हा संयुक्त हवाई सराव पार पडला. प्रश्न 7. नुकताच अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीटचं आयोजन कोणत्या शहरात केले जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. नागपूर. स्पष्टीकरण. 69व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट 2025-26 चे आयोजन महाराष्ट्रातील नागपूर शहरात केले जात आहे. हा प्रतिष्ठित कार्यक्रम मार्च 29 ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित केला असून याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यामध्ये देशभरातील पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र सुरक्षा दले सहभागी होत आहेत. प्रश्न 8. नुकताच सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमेटिक्स ने कोणत्या राज्याच्या पोलिसांसोबत सामंजस्य करार केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. दिल्ली. स्पष्टीकरण. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागांतर्गत येणाऱ्या संस्थेने दिल्ली पोलिसांसोबत सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत आधुनिक पोलीस गरजांसाठी स्वदेशी आणि सुरक्षित असे 9 प्रगत तांत्रिक उपाय तैनात केले जातील. आता पाहू दिल्लीशी संबंधित इतर चालू घडामोडी. नवजात बालकांसाठी अनमोल योजना दिल्लीत सुरू करण्यात आली. दिल्लीत ही बाईक दीदी योजना सुरू केली जाणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी नागरी तक्रारींसाठी जनसुनवाई पोर्टल लॉन्च केले. दिल्ली सरकारने भू आधारची घोषणा केली. प्रश्न 9. नुकताच भारतीय नौदलाने IONS सागरी सराव TTX 2026 चे यजमानपद कोठे भूषवले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. कोची. स्पष्टीकरण. भारतीय नौदलाने 27 मार्च 2026 रोजी कोची येथील दक्षिण नौदल कमांडच्या सागरी युद्ध केंद्रात IONS सागरी सराव TTX 2026 आयोजित केला. हिंदी महासागर क्षेत्रातील बिगर पारंपरिक सागरी सुरक्षा आव्हानांवर चर्चा करण्यासाठी या मंचाचा वापर करण्यात आला. प्रश्न 10. नुकताच IPLच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा परदेशी खेळाडू कोण बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. सुनील नरेन. स्पष्टीकरण. वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू सुनील नरेन IPLच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा परदेशी खेळाडू ठरला आहे. 29 मार्च 2026 रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध आपला 190वा सामना खेळून त्याने किरोन पोलार्डचा 189 सामने हा विक्रम मोडला. नरेन आपले सर्व सामने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. प्रश्न 11. नुकताच राहुल अरुणोदय बॅनर्जी यांचे निधन झाले ते कोण होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. अभिनेता. स्पष्टीकरण.
प्रसिद्ध बंगाली अभिनेते राहुल अरुणोदय बॅनर्जी यांचे वयाच्या 43व्या वर्षी निधन झाले. 29 मार्च 2026 रोजी ओडिशा पश्चिम बंगाल सीमेजवळील तालसारी समुद्रकिनाऱ्यावर शूटिंग दरम्यान समुद्रात बुडून त्यांचा मृत्यू झाला. प्रश्न 12. नुकतीच इंडिया स्किल्स राष्ट्रीय स्पर्धा 2025-26 कोणत्या शहरात आयोजित केली जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. ग्रेटर नोएडा. स्पष्टीकरण. इंडिया स्किल्स राष्ट्रीय स्पर्धा 2025-26 ही ग्रेटर नोएडा येथे सुरू झाली आहे. कौशल्य विकास मंत्रालयाद्वारे आयोजित या स्पर्धेत देशभरातील 650हून अधिक कुशल तरुण आपली प्रतिभा प्रदर्शित करत आहेत. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. नुकताच कोणत्या राज्याच्या पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अभेद्य ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. हरियाणा. आता पाहू सर्वात महत्त्वाचे सराव प्रश्न रिव्हिजन. ICC T20 वर्ल्ड कप 2026 भारताने जिंकला आहे. चापचरकूट सण मिझोराममध्ये साजरा करण्यात आला. बालेंद्र शाह नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत. माल्टा हा देश 2027च्या राष्ट्रकुल युवा खेळांचे यजमानपद भूषवेल. सरहुल महोत्सव झारखंडमध्ये साजरा करण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ही IPL इतिहासातील सर्वात महागडी टीम बनली आहे. गौधाम योजना छत्तीसगडमध्ये सुरू करण्यात आली. UCC विधेयक मंजूर करणारे गुजरात हे दुसरे राज्य ठरले. भारत चीनला मागे टाकून अमेरिकेत सुती उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे. मॅकब्रिटीन यांची BBCचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. SBI जनरल इन्शुरन्सचे ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती झाली. भूमिका श्रेष्ठ यांची नेपाळच्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला खासदार म्हणून नियुक्ती झाली. तेलंगणा सरकारने इंदिरा आम्हा कुटुंब जीवन विमा योजना जाहीर केली. चंदीगड हा भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनला आहे. उत्तराखंड सरकारने ई-स्वास्थ्य धाम पोर्टल सुरू केले. मथुआ धर्ममेळा पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आला. पुंछ रोल मिलन यात्रा ओडिशामध्ये आयोजित करण्यात आली. मयंक चक्रवर्ती भारताचा 94वा ग्रँडमास्टर बनला आहे. सूर्या मिधा हा सर्वात तरुण सेल्फ मेड अब्जाधीश बनला आहे. तामिळनाडू 2024-25 मध्ये भारताचे अव्वल कापड निर्यातदार राज्य ठरले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकताच कोणत्या देशाच्या सरकारने इयत्ता 5वी पर्यंतच्या मुलांसाठी सर्व पारंपरिक परीक्षा रद्द केल्या आहेत? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.